नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आहे ना, म्हणजे आज सगळी जणीच घरी येतं आणि म्हणजे सुट्टीचा दिवस आहे, आज रविवारच आहे। सगळी घरी येतं, सगळ्यांच्या आंघोळ्या ही झाल्यात। मग आता नाश्त्यासाठी सगळी घरी असलं की कसं नाश्त्याला म्हणजे असा वेगळा पदार्थ करायचा, म्हणजे सगळी घरी असले बरं वाटतं। म्हणून मग मी आज एका नाही इडली आपली एकदम चुलीवरती साध्या पद्धतीने इडली करायचं ठरवलं। आणि मला मुळातच ना ताईंची एका कमेंटसुद्धा आली होती की ताई तुम्ही एकदम चुलीवरती अशी इडली डोसा नाश्त्यासाठी करून बी दाखवा। पण काय होतं, सकाळचे मुलं शाळेत जातात आणि मग सकाळी सकाळी एवढा वेळ भेटत नाही, गुरांचं बी सकाळचं आवरायचं असतं। मग आम्हाला असा रविवारचा वेळ चांगला मोकळा असतो, म्हणून मग म्हणलं चला आता आज रविवार बी ताईंनी बी कमेंट पाठवली आपल्याला की इडली डोसा करून दाखवा। म्हणून मग रात्रीचं एक ना मी पीठ व्यवस्थित करून ठेवलं होतं। आता सकाळी झालेली म्हटलं चला आता इडली बनवूया। तर इडली बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं होतं आणि ते पीठ कसं तयार केलं का नाही हे मी तुम्हाला दाखवते। मी इडलीचं पीठ बनवलेले हा बघा, एकदम छान असं बनवलंय। पण ह्याच्यामध्ये का नाही मी ही काल सकाळी म्हणजे शनिवारी सकाळी ही 2 फुलपात्री साळीचं तांदूळ, म्हणजे आपल्या रेशनिंगला मिळतं का नाही हे साळीचं तांदूळ 2 फुलपात्री घेतलं होतं आणि 1 फुलपात्र उडदाची डाळ घेतलेली। असं हे रात्री काल सकाळी भिजत घालून रात्री का नाही ह्याचं हे पीठ तयार करून मी ठेवलं होतं। आता हे झालंय आपलं इडलीचं पीठ तयार। आता आपल्याला का नाही बनवायची खोबऱ्याची चटणी। आता खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी का नाही आपल्याला काय काय साहित्य लागतं, बाहेर आहे थोडंसं वारं सुटलंय म्हणून मी ही जरा वेळ असं झाकून ठेवते। आता आपल्याला खोबऱ्याची चटणी बनवायची, त्याच्यासाठी एक घेतलाय वाला नारळ, आता हा सोलून देतीलच मला। त्यासाठी घेतलं 1 फुलपात्रभर दही, 4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, जिरं, मोहरी, तेल आणि चवीनुसार मीठ। तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचंय तर आपल्याला बनवायची इडलीची चटणी आणि नंतर एका नाही आपल्याला ही बनवायच्या तर इडल्या। तर अगोदर एका नाही मी ही नारळ सोलायला लावते आणि तोपर्यंत मी चूल पेटवून घेते। चूल बी पेटलेली, आता नारळ सोलस तोपर्यंत एका नाही आपण 1 कुकर इडलीचाच लावू। आता हा बघा, चुलीवरती इडली करायची म्हणली की तर भांडी काळी होतात, म्हणून मी अगोदरच एका नाही ह्याला बुड घेतलेलं आहे। आता ही चुलीवरती ठेवते आणि ह्याच्यात घालते पाणी, गरम होईल तोपर्यंत। आणि मग आपल्याला का नाही तर ह्या भांड्यांना आपल्याला घ्यायचंय तेल लावून। आता थोडं थोडं आपल्याला ह्या वाट्यांमध्ये अगोदर असं तेल लावून घ्यायचंय। असं सगळ्याच भांड्यांना आपल्याला घ्यायचंय। आता हे रात्री पीठ मी इडलीचं ना आंबवाय ठेवलेलं, त्याच्यामध्ये का नाही मी थोडंसं मीठ आणि आपला घरचा खायचा सोडा टाकला होता। म्हणजे कुणी इनो बी टाकतं, पण मी आपला सोडा घरचा वापरलेला आणि मीठ थोडंसं टाकलं होतं। ते ह्याच्यापेक्षा कमी पीठ झालं होतं, ते एवढं फुगलेलं आहे। आता इनो टाकला असता तर एवढं गच्च पातेलं भरलं असतं। आता रात्री बी मीठ टाकलं होतं मी, आता सुद्धा चवीपुरतं मीठ टाकते। इडलीला मीठ जर बरोबर असेल का नाही इडली एकदम चविष्ट लागते। आणि मस्त असं ही पीठ हलवून घेते आपण। आता मस्त असं पीठ आपलं तयार झालंय। आता ह्याच्यामध्ये मी ही भरते। थोडंसं कंगुर कमी असताना आपल्याला कमी कमीच भरायचे, कारण मग इडलीचं फुगली का नाही की मग एकदम ताटाच्या बाहेर येईल।
मस्त असं पीठ तयार झालेलं आहे. पोरांना बी वाटते आता कवा आई करती म्हणजे आम्हाला खायला मिळेल. खरं तर ही ताईंनी कमेंट पाठवल्यामुळे आवर्जून मी ही केलं, नाहीतर काही इडलीचं तर माझ्या अजूनपर्यंत डोक्यातच नव्हतं. आता झाली ही तिन्ही भांडी मी भरलेली. इथं जाळ आता चांगला लावते आणि ह्याच्यावरती झाकण ठेवते. आता इडली काय शिजायला आपल्याला लय वेळ लागत नाही. जाळ चांगला लागला का नाही पटकन अशी इडली आपली तयार होईल. तोपर्यंत आपण आता ही खोबऱ्याच्या चटणीचं सामान कुटून घ्यायचंय. खोबरे घेतलेले आपण. आता ही खोबरे ना तुम्ही खिसून बी घेऊ शकता, नाही तर असं बारीक बारीक काप करून घ्यायचेत आपल्याला खोबऱ्याची चटणी बनवायसाठी. आणि ही असं खलबत्त्यात टाकायचे आपल्याला. एकदम पातळ काप केलं का नाही म्हणजे पटकन बारीक असं होणार ते. आता आपलं सगळं बारीक करून चिरून घेतलं मी बघा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायच्या तर मिरची. ही 4 मिरच्या घेतल्या. तर खोबऱ्याची चटणी काय आपल्याला तिखट नाही जास्त करायची. आणि ह्याच्यात घालायचं थोडंसं मीठ. आणि ह्याला आता आपण एक नाही पाणी घालत आहे ना ही बारीक करून घ्यायचंय. तोपर्यंत आपली इडली चांगली वाफलून निघेल. आता आपलं एवढं असं बारीक झालेलं आहे मस्त असं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचंय थोडंसं पाणी आणि अजून आपल्याला ही बारीक करून घ्यायचंय. काय होते हळूहळू लागते ही कुटायला, नाही तर मग खलबत्त्याच्या बाहेर उडतं. आता पाणी घालत आहे ना ही बारीक करून घ्यायची आपल्याला. आता ही चटणी तर आपली आली बारीक होत. आता आपली इडली झाली का बघूया आपण. मस्त अशी इडली फुगली बघा आपली एकदम छान अशी. आता मस्त अशी जाळी सुद्धा सुटलेली. आता आपण एक एक करू नये का नाही ह्याच्यातले ना भांडी खाली घेऊया म्हणजे गार झाली म्हणजे आपल्याला काढता येईल. एकदम छान अशी जाळी सुटलेली, त्याला सुद्धा सुटलेली. पण इडली ना त्या पद्धतीने अशी आपल्याला काढून घ्यायची. तुम्ही चमच्याने बी काढू शकता. मस्त अशी इडली बघा एकदम छान अशी फुललेली, कशी जाळी सुद्धा सुटलेली. अजून एक आपल्याला कुकर करायचा आहे. सगळ्या इडल्या ह्याच पद्धतीने मी बाहेर काढून घेते. सगळ्या इडली आपल्या काढून झालेल्या आहेत, एकदम छान अशा जाळीदार झालेल्या आहेत. आता आपण दुसरा कुकर सुद्धा एक लावणार आहे. ह्याच पद्धतीने का नाही मी सगळ्या इडल्या करून घेणार आहे आणि मग आपल्याला खोबऱ्याची चटणी बनवायची. बघा एकदम छान असा ही आपण खोबऱ्याचा मसाला करून घेतलेला आहे. एकदम असा मोठा पण नाही आणि एकदम बारीक पण नाही. आता तुम्हाला कशी सुक्की चटणी पाहिजे असेल तर बघा ह्या पद्धतीने, आणि जरी पातळ करायची असेल खोबऱ्याची चटणी तरी सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला करायचं. एकदम लय असं बारीक करायचं नाही, नाहीतर मग सगळी चव निघून जाते त्याच्यातली. आता मी छान असं हे बारीक करून घेतलेलं मिश्रण. आता आपल्या इडल्या सुद्धा झालेल्या आहेत. तोपर्यंत एका नाही मी आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया. आता आपल्या सगळ्या इडल्या करून झालेल्या आहेत. आता आपण खोबऱ्याच्या चटणीचं बी साहित्य सगळं कुटून घेतलेलं आहे. आता हा कुकर आपण खाली ठेवूया. तोपर्यंत हा शेवटचा कुकर आहे ना आपला गार होईल. तोपर्यंत आपण घेऊया खोबऱ्याची चटणी करायला. कढई चांगली अशी तापलेली, ह्याच्यात घालायचंय आपल्याला तेल. एक चमचा त्यात टाकायची आपल्याला मोहरी. एक चमचा जिरं.
मस्त असं बघा फुललं लगेच ती. आता त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता आणि त्याच्यात आपण ही ओलं खोबरं बारीक करून घेतलं होतं ना टाकायचं. मस्त बघा हे मिश्रण आपलं परतून झालेले. ह्याच्यामध्ये घेतलेले मी दही, हे सुद्धा दही आपल्याला ह्याच्यातच टाकायचंय. थोडस ह्याला का नाही घट्ट होतं ना, असं थोड्या थोड्या गुटळे असते, तर त्यासाठी मी ही असं थोडस पाणी घालून का नाही हलवून घेतलेले. ह्याच्यामध्ये उठते. आता आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी बी घालायचंय, कारण आपल्याला एकदम सुकी चटणी करायची नाही. मस्त आपली खोबऱ्याची चटणी बघा एकदम छान अशी, छान उकळी सुद्धा फुटलेली, मस्त तयार झालेली, आपण सुकी केलेली नाही. आता ही बी चटणी खाली घेते मी आणि हे आपल्या इडले सुद्धा तयार झालेले आहेत. आता आमचा दादा टेस्ट करून दाखवल. त्याला मी आता इडली आणि मस्त अशी चटणी त्याला देते. आणि इडल्या करू का सुरुवात? पुढे सरवायचं जरा. खतरनाक झालं की एकच नंबर, अगदी हॉटेलसारख्या. चांगले झालेत ना? चांगलं झालं ती. हॉटेलमध्ये बनवतात ना तशाच पद्धतीने झालं, एक नंबर, काय वादच नाही. चला मग मंडळी, आमच्या आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या इडली आणि ओल्या खोबऱ्याची चटणी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.